नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या विमेन्स T20 वर्ल्ड कप मॅच प्रिव्ह्यूमध्ये. आजचा दिवस आहे एक धमाकेदार ट्रिपल हेडर. एका दिवसात ऑस्ट्रेलिया वर्सेस बांगलादेश, इंडिया वर्सेस नेदरलँड्स आणि साऊथ आफ्रिका वर्सेस पाकिस्तान हे 3 जबरदस्त सामने पाहायला मिळणार आहेत. चला तर मग बघूया या तिन्ही सामन्याची कंप्लीट प्रिव्ह्यू. बोलूया मॅच 1 बद्दल. दिवसाच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर असणार आहे बांगलादेश. ऑस्ट्रेलियाने ओपनिंग मॅचमध्ये साऊथ आफ्रिकाला 65 रन्सने हरवून टोर्नामेंटला धमाकेदार सुरुवात केली आहे. तर बांगलादेशने सुद्धा नेदरलँड्सवर विजय मिळवता कॉन्फिडन्स गॅदर केला आहे. पण हेड टू हेड रेकॉर्ड बघितला तर ऑस्ट्रेलियाचा वर्चस्व स्पष्ट दिसत आहे. या दोन संघांमध्ये झालेल्या 5 T20I सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने सर्व 5 मॅचेस जिंकले आहेत. लक्ष ठेवा ऑस्ट्रेलियाची ऑलराऊंडर जॉर्जिया वॅरमवर. साऊथ आफ्रिका विरुद्ध तिने फक्त 22 बॉलमध्ये 32 रन केले आणि बॉलिंगमध्ये 3 विकेट्स घेऊन मॅच विनर ठरली. बांगलादेशकडून ओपनर झोरिया फिरदौसवर सर्वांची नजर असणार आहे. नेदरलँड्स विरुद्ध तिने फक्त 33 बॉलमध्ये 50 रन करत बांगलादेशची हायेस्ट सक्सेसफुल T20 वर्ल्ड कप चेस सेट केली होती. मॅच प्रेडिक्शनकडे ऑस्ट्रेलियाची बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त बॅलन्स दिसत आहे. म्हणून या सामन्यात ऑस्ट्रेलिया विमेन विजयी प्रबल दावेदार दिसत आहेत. आता वळूया मॅच 2 वर. आजचा दुसरा सामना भारतसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे आणि तो सामना आहे इंडिया विमेन वर्सेस नेदरलँड विमेन. इंडियाने पाकिस्तानला 64 रन्सनी हरवत टुर्नामेंटची परफेक्ट सुरुवात केली होती. तर नेदरलँड्सला बांगलादेश विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इंडिया आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये हा पहिलाच T20 सामना असणार आहे. टीम सिलेक्शनबद्दल बोललं झालं तर पाकिस्तान विरुद्ध भारती फुलमलीला संधी देण्यात आली होती, तर याष्टिका भाटिया बाहेर होती. आज मॅनेजमेंट त्याच कॉम्बिनेशनसोबत जाते की काही बदल करत हे बघण्यासारखं असणार आहे. भारतकडून सर्वात मोठा फोकस असणार आहे शेफाली वर्मावर. मी गेल्या मॅचमध्ये पण सांगितलं होतं की द प्लेयर टू वॉच आउट फॉर इज गोइंग टू बी शेफाली वर्मा. यावर्षी शेफालीकडून तिच्या स्टँडर्डनुसार मोठी इनिंग्स पाहायला मिळाली नाही आहे. पाकिस्तान विरुद्ध सुद्धा ती फक्त 6 रन करून आऊट झाली होती. पण नेदरलँड्स विरुद्धचा हा सामना तिच्यासाठी कमबॅक करण्याची परफेक्ट संधी असेल. नेदरलँड्सकडून कॅप्टन बॅबेट दे लेंड ही प्लेयर की असणार आहे. बांगलादेश विरुद्ध संघ संकटात असताना तिने अर्धशतक मारून रिस्पेक्टेबल स्कोअरपर्यंत पोहोचवलं होतं नेदरलँड्सला. मॅच प्रेडिक्शनकडे वळूया. पेपरवर बघितलं तर इंडियाचा संघ खूप मजबूत दिसतो. बॅटिंग, बॉलिंग, एक्सपिरियन्स आणि फिल्डिंग या सर्व डिपार्टमेंटमध्ये भारत नेदरलँडपेक्षा खूप पुढे आहे. म्हणून या सामन्यात इंडिया विमेन मला असं वाटतं फेवरेट्स आहेत आणि आज जिंकणार आहेत. मॅच 3 साऊथ आफ्रिका विमेन वर्सेस पाकिस्तान विमेन. आजचा तिसरा आणि शेवटचा सामना बर्मिंगहममध्ये रंगणार आहे. साऊथ आफ्रिका आणि पाकिस्तान दोन्ही संघ ओपनिंग मॅचेसमध्ये मोठ्या प्रभावाने समोर हरले होते. म्हणून दोन्ही टीमसाठी हा डू ऑर डाय सारखा महत्त्वाचा असणार आहे सामना. हेड टू हेड रेकॉर्डमध्ये साऊथ आफ्रिकाचा पल्ला जास्त जड दिसतो. या दोन्ही टीम्समध्ये झालेल्या 27 T20 सामन्यांमध्ये साऊथ आफ्रिकाने 15 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानकडून मुबिना अलीवर सर्वांची नजर असेल. इंडिया विरुद्ध तिने 41 रन्स करत पाकिस्तानला चांगली सुरुवात देण्याची प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा पाकिस्तानला चांगली सुरुवात देण्याची जबाबदारी तिच्याकडे असणार आहे हे नक्कीच. साऊथ आफ्रिकाकडून मॅरिजन कॅप ही मॅच विनर ठरू शकते आज. ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिचा दिवस चांगला गेला नाही, पण ती जगातील सर्वात अनुभवी ऑलराऊंडरमधली एक आहे. साऊथ आफ्रिकाला सेमीफायनल रेसमध्ये टिकण्यासाठी तिचं फॉर्म परत येणं हे खूप गरजेचं असणार आहे. मॅच प्रेडिक्शनकडे वळूया. हा सामना खूप क्लोज होऊ शकतो, पण ओव्हरऑल स्क्वॉड डेप्थ एक्सपिरियन्स बघितला तर मला असं वाटतं साऊथ आफ्रिका इज अ बेटर टीम. म्हणून मला असं वाटतं की आज साऊथ आफ्रिका विमेन जिंकणार. वळूया वेदर रिपोर्टकडे. लीड्समध्ये सकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम ऑस्ट्रेलिया वर्सेस बांगलादेश सामन्यावर होऊ शकतो. नवीन बॉलसोबत सीमर्सला मदत मिळू शकते, पण ओव्हरऑल विकेट बॅटिंग फ्रेंडली असण्याची अपेक्षा आहे. ऑन दी अदर हँड बर्मिंगहममध्ये संध्याकाळी पाऊस पडायची
पावसाची थोडी शक्यता असली तरी बहुतेक वेळ आकाश आपल्याला स्वच्छ राहणार असं दिसतंय. इथे स्पिनर्सला सुद्धा चांगली मदत मिळत आहे. तर मित्रांनो, तुमच्या मते आजचा दिवस कोणती प्लेयर सर्वात मोठी इनिंग्स खेळणार? कॉमेंटमध्ये तुमचा प्रेडिक्शन मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.